बिजरी गव्हाण ग्रामपंचायतीतील शौचालय घोटाळा, 3 ग्रामसेवक निलंबित, दोषी सरपंचांवर कारवाईचा प्रस्ताव। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील बिजरी गव्हाण ग्रामपंचायतीत शौचालय बांधकामाचे काम न करताच 17 लाख रुपये ठेकेदाराद्वारे उचलल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे। 2017 ते 2022 या कालावधीत 142 वैयक्तिक शौचालयांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र चौकशी समितीच्या पाहणीत 93 शौचालय बांधण्याचे कामच न करता निधी उचलल्याचे उघड झाले, तर 49 शौचालय अपूर्ण अवस्थेत असल्याचे समोर आले आहे। दोषी सरपंचावरही कारवाई करण्यात येणार आहे। याशिवाय चौकशी समितीने या प्रकरणात प्रशासनाच्या दुर्लक्षावरही ताशोरे ओढले आहेत। या घोटाळ्यामुळे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे। या संदर्भात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय कुसरकर यांनी प्रतिक्रिया देताना दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात खोटे जिओ टॅगिंग फोटो अपलोड करून शासनाची दिशाभूल करण्यात आली। यासाठी PFMS प्रणालीद्वारे थेट ठेकेदारांना पैसे अदा करण्यात आले होते। जिल्हा परिषदेने यावर कडक पाऊल उचलत दोषी ठरलेल्या 3 तत्कालीन ग्रामसेवकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांनी निलंबनाची कारवाई केली। नमस्कार, मी उदय कुमार कुसुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद नंदुरबार। अक्कलकुवा तालुक्यातील बिजरी गव्हाण येथील 142 शौचालय बांधकाम न करता पैसे हडप केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी अक्कलकुवा यांनी जो प्रस्ताव सादर केला होता चौकशी अहवाल, त्यास अनुसरून जिल्हास्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली होती। प्रकल्प संचालक श्री विवेक गुंड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली होती। त्या चौकशी समितीनं चौकशी करून जो अहवाल सादर केला होता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना, त्या अहवालामध्ये तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, BRC व संबंधित दोषी अधिकाऱ्यांच्या जबाबदारी निश्चित करण्यात आली होती। त्याचाच एक भाग म्हणून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 2 जानेवारी रोजी तत्कालीन बिजरी गव्हाणचे ग्रामसेवक 3 ग्रामसेवक यांना निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच तत्कालीन सरपंच बिजरी गव्हाण यांच्यावर 39(1) ची कारवाई सुद्धा सद्यस्थितीत सुरू आहे, प्रस्तावित आहे। त्याची सुनावणी सुद्धा सुरू आहे जिल्हा परिषदेमध्ये। त्याचबरोबर जे कोण ह्या अहवालानुसार दोषी आहेत त्या सर्व संबंधितांवर सद्यस्थितीत कारवाई सुरू आहे। कारवाई पूर्ण झाल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल। धन्यवाद।